राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करण्यात आली। यावेळी निवडणूक आयोगाने देखील देशातील लोकशाहीचं वाटोळं केल्याचं सांगण्यात आलं। भाजपनं नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी याआधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतलं, नंतर मतांची चोरी केली असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीनं सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती हे सप्रमाण दाखवून दिलं आहे। तसंच नवी दिल्ली येथे आज शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केलं। या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच अनुषंगानं ठाण्यातही हे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर है, वोट चोर गद्दी छोड़, पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे वोट चोरों से, मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या। तसंच निवडणूक आयोगाचं बोधचिन्हही जाळलं। यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचा चांगलाच समाचार घेतला। आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं सांगत 85 वर्षाच्या इस बात का है कि हमारे नेता 85 साल के शरद पवार जी, हमारे नेता खरगे जी जो इंडिया अलायंस के नेता और कांग्रेस के अध्यक्ष है, उनकी उम्र है 85 साल, सिर्फ 85 साल, पर देश का संविधान खतरे में है। चुनाव आयोग, इलेक्शन कमीशन जब कॉम्प्रोमाइज कर रहा है, जब चुनाव में घोटाले हो रहे हैं, तो भारत का संविधान और भारत का गणतंत्र खतरे में है। और जो आज़ादी हमें लड़के मिली है, अगर वो आज़ादी छीनी जा रही है, तो मुझे आज गर्व है कि हमारे लोग नेता ने, खरगे साहब ने, पवार साहब ने अपने उम्र का ख्याल नहीं किया, देश के भविष्य का ख्याल किया। और देश के भविष्य के लिए हमें लड़ना होगा, ये सोच के दोनों रास्ते पे उतर आए। भारत में जिस तरीके से संविधान लागू, लेकिन कहीं ना कहीं जो आंदोलनकारी है उनको ताबे में लेना, उनको आंदोलन देखो आंदोलन करता सब तैयारी करके ही आता है। ऐसे आंदोलन को दबाया जाएगा, जेल में भेजेंगे, लाठीचार्ज होगा, गोलियां बरसेगी, इससे कोई फर्क नहीं गिरता। अगर हमारे ऊपर साया ही किसका है, तो याद रखना नेहरू गांधी का है। जो नेहरू 11.5 साल जेल में रहे, उनके विचारों पे चलने वाले लोग क्या पुलिस से डरते हैं? ब्रिटिशों से नहीं। तब लड़े से गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। जिस तरीके से राहुल गांधी तब लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से, तब लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाणे गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी पथकानं महामार्गावर सापळा रचून 2 सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत तब्बल 31,84,80,00,000 रुपये किमतीचा 15 किलो 924 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केलाय। ही कारवाई रांजनोली भिवंडी बायपास परिसरात करण्यात आली आहे। गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की 2 इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तन्वीर अहमद, कमर अहमद अन्सारी आणि महेश हिंदूराव देसाई या दोघांना अटक केली आहे। प्राथमिक चौकशीत आरोपी ठाणे मुंबई परिसरात MDची विक्री करण्यासाठी आलं असल्याचे समोर आले आहे। तसंच या प्रकरणात आणखीन आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोधही सुरू आहे। या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कारही तन्वीरची असल्याचं निष्पन्न झालं असून जप्त करण्यात आलेल्या BMW कारबाबत पोलीस तपास सुरू आहे। तन्वीर विरोधात यापूर्वी मुंब्रा, डायघर, बायकाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर महेश विरोधात कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। या कारवाईमुळे ठाणे पोलीस प्रशासनाला अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात करण्यात यश मिळाले। मूळचे आरोपी कुठले आहेत आणि काय सांगाल या कारवाईबद्दल? गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळी आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून 15 किलो 294 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 चारचाकी वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 32 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 2 आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। या 2 आरोपींवर पूर्वी NDPS अन्वये तन्वीर अहमदवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर 4 गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला, त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत, त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत। अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत। ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी निदर्शनास आलेले आहे। 4 चाकी गाडी त्यामध्ये लोगो वापरला गेलेला महानगरपालिका, त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहे त्याच्यावर काय स्टिकर आहेत, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे। काय राजकीय कनेक्शन आहे असं काय त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येतील। सध्या तपास सुरू आहे। तर आरोप
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदा पहिले 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखांचं बक्षीस तसंच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्रमांक 44च्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे. या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहेत. दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिले 9 थर असल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख आणि आकर्षक ट्रॉफी, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 15,000 आणि सन्मानचिन्ह, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10,000 आणि सन्मानचिन्ह, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5,000 आणि सन्मानचिन्ह, तसंच मुंबई ठाणे येथील महिला गोविंदांच्या पथकाला देखील विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं संस्कृती दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास 25 लाखांचं बक्षीस जाहीर केले. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली. त्यांची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसैनिक पुढे नेत आहोत. यंदा प्रो गोविंदा सीझन 3 देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहोचला आणि अपघाताचं सत्र थांबलं जावं हा प्रो गोविंदा मागील उद्देश आहे. राज्य शासनानं आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिलाय. आपल्याला अभिमान आहे की आपल्या दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होतोय, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिलं जाईल. गोविंदांच्या काळजीपोटी शासनातर्फे 1.5 लाख गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे. यंदाचा गोविंदा अपघातमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया, असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले. तर युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी 111 स्पॅनिश खेळाडू या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत आणि ह्युमन पिरॅमिड सादर करतील. आपल्या संस्कृतीचं आदान प्रदान होईल असं सांगितलं. यावेळी बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्वविक्रम विजेत्या मानवी मनोरा संघानं प्रतिनिधित्व टोनी ॲना तसंच महाराष्ट्र गोविंदा असोसिएशनचे बाळा पडलेकर, गीता झगडे, अभिषेक सुर्वे, शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. नाही, नक्कीच आपल्या या दहीहंडीला, महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदाचं त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे. आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो. आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सिलोनामधनं म्हणजे स्पेनमधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर 1 टीम असलेली विला दे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विला दे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे 111 सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत. आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक आगळी वेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत. हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं.